नमस्कार. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तसेच सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि बघा, काल तुम्ही माझ्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्यासाठी हृदयातून तुमची खूप खूप आभारी आहे. बघा, हा सोमवारचा मॉर्निंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा ताईंनो, सूर्य उगवण्याच्या आधीच घरातल्या आईची सकाळ सुरू होते. डोळ्यात अजून झोप असते, पण मनात जबाबदाऱ्यांची यादी तयार असते. तर पहिला चहा फक्त चव देत नाही, तर तो दिवसभराला काम करण्यासाठी ताकद देतो. मुलांचा डब्बा बनवायचा, नवऱ्याची तयारी, घरातील प्रत्येक छोटी गरज ही शांतपणे गृहिणी सांभाळत असते. पण बघा, तिच्या कामासाठी कोणी टाळी वाजवत नाही. पण घर सुरळीत चालतं ते फक्त आणि फक्त तिच्यामुळेच. सोमवार असो वा रविवार, आईसाठी प्रत्येक दिवस प्रेम आणि कर्तव्याचा असतो. तर बघा ताईंनो, माझी सकाळ वाफळलेल्या चहासोबत तर झालीच, त्याचबरोबर मी आज इकडे नाश्त्यासाठी उपमा तयार करत आहे. उपमा हा खायला खूप पौष्टिक आणि पचायला देखील हलका असतो आणि आमच्या घरामध्ये उपमा हा आवडीने खाल्ला जातो. त्यासाठी मी ते बघा, जिरे मोहरीची फोडणी करून घेतली. त्यानंतर मिरची भाजली. मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर कांदा टाकला. कांदा लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. मग त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर भुरभुरायची. आणि त्यानंतर बघा, आपण जेवढा रवा घेतलेला आहे त्या रव्याच्या, समजा तुम्ही 1 कप रवा घेतला तर 3 कप पाणी घ्यायचं आणि ते पाणी उकळून घ्यायचं आणि मगच त्या भाजलेल्या रव्यामध्ये आपल्याला टाकायचं. तर जो आपला उपमा आहे तो अगदी मऊ, लुसलुसीत आणि सुट्टा होतो. चिकट आणि घट्ट असा उपमा अजिबात होत नाही. तर तुम्ही नक्की उपमा करताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि यानुसार ट्राय करा. बघा, तुमचा उपमा किती छान होईल, टेस्टी देखील होतो. तर आता इथे माझी श्रावणी ट्युशनला जाणार आहे सकाळी, त्यासाठी मी तिला नाश्ता दिला. श्रीचा नाश्ता वगैरे झाला, दूध घेतलं आणि तो ट्युशनला निघाला होता, म्हणून मला किशी करून निघाला. त्याच्यानंतर मुलांची सगळी तयारी, नाश्ता करून दिला आणि सगळे जिकडच्या तिकडे कामाला गेले की मग मी माझी घरातील रोजची देवपूजा करून घेतली. बघा ताईंनो, मी माझ्या रोजच्या व्हिडिओमध्ये छोटीशी देवपूजेची क्लिप टाकते, त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. तर बघा, जवळजवळ 10 वाजायला आलेले आहेत आणि मी आत्ता तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. कारण बघा, सकाळपासूनची जी काही कामं होती, नाश्ता, तसंच घरातील देवपूजा, साफसफाई वगैरे सगळं काही करून घेतलं आणि आता फक्त जेवण बाकी राहिलेलं आहे. तर ते देखील आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, रविवारी आपला दिवस अगदी आरामशीर असतो, त्यामुळे सगळी कामं अळमडळम करत चालू असतात. आणि सोमवार म्हटलं की एकदम गाडी आपली 100च्या स्पीडनी पळत असते. सगळ्यांचंच असं असेल, माझंच नाही. आता तरी पण मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत म्हणून थोडं अजून स्लोली आहे काम. पण सकाळचं ट्युशन असतो, त्याच्यामुळे सगळी मुलं ट्युशनला गेली, त्यांचा चहा नाश्ता वगैरे सगळं झाला, देवपूजा झाली आणि आता मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये इथे जे काही आजची रेसिपी बनवणार आहे तर ती शेअर करत आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एक लाईक नक्की करा आणि कमेंट पण करत जावा. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, आज जेवणामध्ये मी राजमा मसाला बनवणार आहे, तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी जे काही मसाले लागणार आहेत तर मी त्याचं कटिंग करून घेते. इकडे मी 2 कांदे, 1 मोठा टोमॅटो, त्याच्यानंतर कोथिंबीर, अद्रक, लसूण, हे सगळे जे मसाले आहेत ते मला राजमा करण्यासाठी लागणार आहे. ते मी कटिंग करून मिक्सरला छान असे बारीक करून घेतले. तर बघा, मसाले हे जे आहेत ते मी कच्चेच बारीक केले, कारण हे मी व्यवस्थित आता तेलामध्ये फ्राय करणार आहे. तेल चांगलं कडक झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आणि मग जे आपण हे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकलं. त्यानंतर
लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, हळद पावडर हे सगळं टाकून मिश्रण एकत्र हलवून घेतलं. आणि बघा माझ्याकडे राजमा मसाला नव्हता, त्यासाठी मी याच्यामध्ये छोले मसाला टाकला. आणि हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घेण्यासाठी, त्याचा कच्चापणा दूर व्हावा ह्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून हे मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे. त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. आणि हा जो शिजवून घेतलेला राजमा आहे तो या मसाल्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असं झाकण ठेवून त्याला एक उकळी घ्यायची. उकळी आल्यानंतर कसुरी मेथी थोडी क्रश करून याच्यामध्ये टाकून घ्यायची. अत्यंत सुंदर, स्वादिष्ट आणि चविष्ट असा राजमा मसाला इकडे माझा बनवून तयार झालेला आहे. तर बघा इथे माझ्या चपात्या, भात, त्यानंतर राजमा मसाला हा जो बनवलेला मी मगाशी तुमच्यासोबत शेअर केला तो, तर असं सगळं जेवण तयार झालेलं आहे. जवळजवळ 12:30 होत आलेले आहेत. त्यानंतर मग मी मार्केटमध्ये भाजीला गेले, कारण बघा आठवड्याभराची भाजी मी एकत्रच आणते. तर सगळी माझी भाजी संपलेली होती. आणि पालेभाज्या आत्ता ह्या सीझनमध्ये खायला खूप पौष्टिक आणि हेल्दी देखील असतात. तर मी फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य असं सगळे प्रकारचे मिक्सअप असं जेवण रोज बनवत असते. कधी जर आपण कडधान्य केलं तर त्याबरोबर एखादी पालेभाजी करायची, किंवा मग फळभाजीबरोबर पालेभाजी असं कॉम्बिनेशन ठेवायचं. त्याचबरोबर बघा मी इकडे केळी देखील आणलेली आहेत. केळी ही देखील खायला खूप पौष्टिक असतात, त्याच्यामुळे रोज एक केळ तरी खाल्लंच पाहिजे. त्यामुळे वजन देखील वाढतं. त्यासाठी आम्ही रोज अशी अर्धा डझन केळी घेऊन येतो. बघा ताईंनो, आपली गृहिणींची ही दिवसभराची कसरत किंवा आठवड्याभराची कसरत असते ती अशीच असते प्रत्येकाची. आठवड्याभराची सगळी भाजी आणायची, ती साफ करायची, व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, त्या भाजीचं रोजचं वेळेवरचं नियोजन करायचं. ही खूप कसरत असते बघा गृहिणींची. त्याचमधून मुलांना हे आवडत नाही, ते आवडत नाही, मिस्टरांना हे आवडतं तर ते आवडत नाही. त्या दोघांचा समन्वय साधून, ताळमेळ साधून मग आपल्याला जेवण तयार करावं लागतं. ही तर अगदी तारेवरची कसरत असते, बरोबर ना? तर बघा ताईंनो, गृहिणींसाठी 2 शब्द मला इथे बोलावेसे वाटतात, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर त्या घराला घरपण देणारी असते गृहिणी. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री सगळे झोपेपर्यंत तिची धावपळ थांबत नाही. कोणाचं दुखणं, कोणाचं सुख, सगळ्यांची काळजी एकट्याने वाहणारी ती खऱ्या अर्थाने घराचा कणा असते. ती स्वतःसाठी बघा कधीच वेळ काढत नाही, पण सगळ्यांसाठी तिच्याकडे मात्र वेळ असतो. स्वतःच्या स्वप्नांपेक्षा कुटुंबाच्या गरजा काय आहेत हे तिला अधिक महत्त्वाचं वाटतं. कधी थकवा तर कधी चिंता, कधी दुर्लक्ष, तरीही चेहऱ्यावर हास्य ठेवून ती सगळं काही काम निभावत असते. कधीही चेहऱ्यावर ती दाखवून देत नाही दुःख झालेलं असेल तरीसुद्धा. गृहिणींचं काम तर काही कधी संपत नाही. स्वयंपाक, स्वच्छता, तसंच मुलांना सांभाळणं, घरामध्ये जर वयस्कर माणसं असतील तर त्यांना बघायचं, तसेच घरामध्ये आर्थिक जर काही चणचण असेल तर त्याच्यामधून मार्ग काढायचे, त्यांना सामोरे जायचं. ही सगळी जबाबदारी ती न बोलता स्वीकारते. तिच्या मेहनतीला बघा कधीच सुट्टी नसते. ती जी मेहनत असते ती बिनपगारी, तिला काही त्या कामाचा पगार दिला जात नाही, पण तिच्याशिवाय घर पण चालत नाही बघा ताईंनो. म्हणून बघा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गृहिणी ही घराचा कणा असते. अनेक वेळा तिचं काम गृहीत धरलं जातं, पण खरं सांगायचं तर घरातला प्रत्येक यशस्वी माणूस जो आहे तो तिच्यावरच उभा असतो. ती शांत असते म्हणून, कारण ती कमजोर नाही तर ती मजबूत आहे म्हणून ती शांत असते. आजची जी गृहिणी आहे ती फक्त घरापुरती मर्यादित नाही, तर ती आत्मविश्वासाने उभी आहे, शिकते आहे, स्वतःला सिद्ध करते आहे, पण तरीही ती घराची जबाबदारी प्रेमाने पार पाडते. आणि हेच तिचं मोठेपण आहे. म्हणजे काय तर बघा, गृहिणी म्हणजे घराची राणी नाही तर घराची शक्ती आहे. तिचा सन्मान करा.
तिचं मोल ओळखा, तिची किंमत काय आहे ती जाणा, कारण तिच्या त्यागामुळेच घरात आनंद नांदत असतो. घर अगदी गुण्यागोविंदाने नांदतं. घरातील सगळी लोक एकत्र अगदी प्रेमाने एकमेकांशी वागत असतात. का तर तिने दिलेले मुलांना संस्कार, मोठ्यांचा कसा आदर करायचा ही शिकवण, त्यामुळे घरामध्ये वातावरण प्रेमाचं आणि आनंदाचं राहतं. तर बघा, असा ह्या गृहिणींसाठी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आणि प्रेमाची भावना पाहिजे. बघा ताईंनो, तुमच्याशी बोलत बोलत माझ्या इथे सगळ्या भाज्या धुवून झालेल्या आहेत. आणि बघा, ज्या पालेभाज्या असतात त्याची मुळं जी आहेत तर ती मी कैचीने कट करून काढते, म्हणजे नीट करताना त्याच्यापासून जी माती पडते, चिखल लागलेला असतो, त्यामुळे लादी देखील खराब होत नाही आणि आपले हात पण खराब होत नाही. त्यामुळे मी अशी त्याची मुळं सगळी कापून घेते. आता ह्या ज्या गवारी, भेंडी, शेंग वगैरे ह्या भाज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून अशा कॉटनच्या कपड्यावरती फॅनखाली सुकायला ठेवते आणि त्या व्यवस्थित सुकल्या की मग जे मी कंटेनर्स मागवलेले आहेत तर त्या कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देते. तर आठवडाभरासाठी ही भाजी मला पुरेशी आहे. कधी फळभाज्या, कधी पालेभाज्या, कधी कडधान्य, मटकीचे मोड, मूग वगैरे, किंवा मग तुरीची डाळ, मुगाची डाळ, अशा बऱ्याच भाज्या ज्या असतात, ऑप्शन असतात, तर त्या आठवड्याभरामध्ये केले जातात. कधी नॉनव्हेज असतं, कधी फिश असतो, तर एवढ्या भाज्या पुरेशा होतात. आणि बाकी टोमॅटो, मिरची, अद्रक वगैरे ऑलरेडी फ्रीजमध्ये होतं, त्यामुळे मग मी ते आज काही घेऊन आलेली नाही. तर आता बघा, या सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या इथे व्यवस्थित साफ करून मी ठेवणार आहे. तोपर्यंत इकडे मेथीची भाजी वगैरे नीट करून घेते. तर त्या सुकत घातलेल्या भाज्या आहेत त्या तोपर्यंत सुकून जातील, मग सगळं एकत्र व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवता येईल. जर आपण भाज्या फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोरेज केल्या तर त्या खराब होत नाहीत. म्हणून बघा ताईंनो, भाज्या आणल्या की माझा असा दिवस पूर्ण भाज्या धुवून, नीट करून, साफ करून फ्रीजमध्ये ठेवण्यामध्येच जातो. तर आजचा हा सोमवारचा दिवस माझा पूर्ण त्याच्यामध्येच गेला. आता सगळ्या भाज्या सुकल्या, त्या व्यवस्थित मी अशा कंटेनरमध्ये भरल्या. ज्या पालेभाज्या आहेत त्या व्यवस्थित नीट झाल्यानंतर मग मी त्या भरून ठेवल्या. काही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्या, काही या कंटेनरमध्ये ठेवल्या. खालच्या जे ड्रॉवर्स आहेत त्याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा ज्या आहेत त्या तशाच पिशवीमध्ये बांधून ठेवून टाकल्या. तर बघा, जवळजवळ मला दुपारचे 4 वाजले हे सगळं नीट वगैरे करून भाज्या फ्रीजमध्ये ठेवेपर्यंत, सगळी साफसफाई करेपर्यंत. त्यानंतर मग थोडंसं एडिटिंगचं काम केलं व्हिडिओचं. आणि मग ही जी पुढची वेळ आहे तर ती संध्याकाळी दिवे लागणीची वेळ होती. माझी जानू म्हटली, मम्मी मी दिवा लावते देवाला, तू बाकीचं जेवण तोपर्यंत आवर, कारण मला आज घरातील जे ग्रोसरी आहे ती संपलेली होती, भरायला जायचं होतं मार्केटमध्ये, म्हणून तिने देवाला दिवा लावला. आणि बघा, मुलांना देखील असं कधीतरी दिवा लावण्यासाठी सांगायचं, म्हणजे त्यांना देखील ते संस्कार जडतात आणि त्यांच्या ते अंगीवळणी पडतं. आता दिवा लावल्यानंतर माझी श्रावणी स्वामी महाराजांना मुजरा करत आहे. आमच्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ सर्वजण स्वामी महाराजांना असा मुजरा करतातच. प्रत्येकाला ती आम्हाला सवयच आहे. तर अशा पद्धतीने संध्याकाळची दिवे लागणीची वेळ झाल्यानंतर देवाला दिवाबत्ती वगैरे करून झाली, मग मी जेवणाला सुरुवात केली. तर बघा, संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मी चाकवताची भाजी बनवणार होती, तर तीच भाजी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर चाकवताची भाजी आणि पावटे हे अगोदर कुकरला शिजवून घ्यायचे, 4-5 छान अशा शिट्ट्या द्यायच्या. त्याच्यानंतर ही भाजी मी मिक्सरला बारीक करून घेतली. त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घातलं आणि मग त्यामध्येच आपले जे पावडर मसाले आहेत, म्हणजे लाल तिखट, नंतर हळद पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, हे सगळे मसाले घातले आणि परत ते अशी फिरक्याने फिरवून घेतलं. त्याच्यानंतर बघा,
आमचा जो घाटावरचा काळा मसाला, घाटी मसाला आहे तो देखील याच्यामध्ये मी अर्धा चमचा घातला आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे सगळे पदार्थ एकसारखे मिक्स झाले त्याच्यात की मग हे जे शिजवून घेतलेले पावटे आहेत ते याच्यामध्ये टाकले. तर बघा ताईंनो, माझ्या मम्मीची आई म्हणजे माझी जी आजी आहे तर ती अशा एकदम साध्यासुध्या पद्धतीने, गावरान पद्धतीने चाकवताची भाजी बनवायची. तर आज मी तिचीच पद्धत वापरून ही भाजी तयार केलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. फोडणी ही अत्यंत साधी आहे. फक्त जिरे टाकायचे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि ते त्या तेलामध्ये टाकायच्या. व्यवस्थित परतवून घ्यायचं. जोपर्यंत लसणाला चांगला लाल कलर येत नाही तोपर्यंत ते तेलावर परतवायचं आणि मग त्याच्यामध्ये ही जी भाजी आहे तर ती सगळी ओतायची आणि छान असा तडका द्यायचा. तर बघा, इथे माझ्या आजीच्या पद्धतीने मी पावट्याची दाणे घालून ही चाकवतची भाजी जी आहे ती तयार केलेली आहे. तर इथे माझ्या आजीच्या पद्धतीने ही चाकवताची भाजी तयार झालेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने माझा आजचा सोमवारचा जे डेली रुटीन आहे किंवा जी कामं आहेत ती मी तुमच्यासोबत शेअर केली. तर ताईंनो, कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओचा इथे एंड करते. बाय बाय.